तर चला आज आपण मिलेट्सचं डोसे करायचं आहे। यासाठी मी इथं फॉक्सटेल मिलेट घेतलेलं आहे। हे तृणधान्यापैकी येतं। तर बघा याला नवणी असं पण म्हणतात। हे असं दिसतं। ज्वारी कशी असते ना त्या प्रकारे हे खूप लहान असतात। तर तुम्ही फॉक्सटेल मिलेट्स बघू शकता। तर मी इथं 2 वाटी फॉक्सटेल मिलेट घेतलेलं आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। जर वेट लॉस करत असाल तर तुम्ही हे मिलेट्सचा डोसा करून खाल्ला तर तुमचं वेट कमी होऊ शकतं। तर यामध्ये मी घातलेला आहे 2 चमचा मेथी आणि यामध्ये मी पोहे घातलेले आहेत अर्ध वाटी। जर तुम्ही यामध्ये पोहे घातलं तर आपला हा डोसा आहे ना तर खूप सॉफ्ट होतो। तर चला याला आपण भिजत घालूया 7 ते 8 तासासाठी। यासाठी सगळ्यात पहिला आपण यांना चांगलं धुवून घेऊयात 5 ते 6 वेळा, म्हणजे यामधील जी घाण वगैरे आहे ते निघून जाईल। आता मी याला चांगलं असं धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी घालून 8 ते 9 तासासाठी याला भिजत घातलेलं आहे। तर चला याला आपण असंच भिजत ठेवूया। तर बघा हे असं छान भिजलेलं आहे। 7-8 तासामध्ये आपली उडदाची डाळ भिजलेली आहे आणि हे मिलेट सुद्धा चांगले असे भिजलेले आहेत। तर बघा या प्रकारे हे छान भिजलेले आहे। आता याचं आपण सगळं पाणी काढून घेऊयात आणि याला मिक्सरच्या जारमध्ये एकदम बारीक असं करून घेऊयात। तर बघा मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे असं काढून घेतलेलं आहे। एकदम बारीक असं आपल्याला याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही मोठ्या जारचा पण यूज करू शकता। तर चला याला चांगला असं आपण बारीक करून घेऊया। त्यासाठी मी इथं थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पहिला आपण मिलेट्स असं बारीक करून घेऊया आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये याला काढून घेऊयात। तर चला असं मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी याला काढून घेतलेलं आहे। आणि हे लक्षात ठेवा तुमचं जे पीठ केवढं आहे त्याचा दुप्पट किंवा तिपटीने आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण हे पीठ आंबून थोडं जास्त होतं। तर बघा उरलेल्या मिलेट्स पण मी असं दळून घेतलेलं आहे। आता उडदाची डाळ पण आपण यामध्ये घालून याला असं बारीक करून घेऊयात। असं छानपैकी याला असं मिक्सरमध्ये ग्राइंडर करून आपल्याला ह्या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालून याला पातळ असं करून घ्यायचं आहे। तर यामध्ये सोडा वगैरे घालण्याची गरज नाही, कारण हे मिलेट्सचा जो डोसा आहे तो आपल्याआपून छान आंबून तयार होतो। तर बघा या प्रकारे हे पीठ असं झालेलं आहे। तर चला मी तुम्हाला दाखवत आहे। याप्रमाणे हे जर पीठ झालं नसेल तर यामध्ये तुम्ही थोडं अजून पाणी घालून अशा प्रकारे बनवू शकता। तर चला आपण याला रात्रभर असंच ठेवून देऊया आणि उद्या सकाळी बघूया की हे पीठ कसं झालेलं आहे। तर चला याला झाकून ठेवूयात आणि उद्या सकाळी बघूयात। तर चला सकाळी आपण हे पीठ बघत आहे। तर बघा आपलं जे बॅटर आपण ठेवलेलं ते 1/4 भाग होता आणि आता हे फुल असं भरलेलं आहे। तर बघा पीठ आंबून असं छान तयार झालेलं आहे। तर चला याला आपण चमच्याच्या साहाय्याने असं हलवून एकजीव करून घेऊयात। तर बघा म्हणजे यामध्ये जी हवा आहे ती निघून जाईल। तर अशा प्रकारे आपण याला हलवून घ्यायचं आहे। तर चला याला मी असं हलवून घेतलेलं आहे। तर बघा या प्रकारे हे बॅटर झालेलं आहे। जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही अजून पाण्याचा यूज करू शकता। आता यामध्ये स्वादानुसार आपण मीठ घालून घेऊयात। तर तुम्ही हिमालयन पिंक सॉल्टचा पण यूज करू शकता। तर चला याला चांगलं असं हलवून घेऊयात आणि इथं तवा पण तापलेला आहे। तर चला फटाफट आपण याचं डोसे घालून घेऊयात। तर डोसा घालण्यासाठी असं मी चमच्यामध्ये बॅटर घेतलेलं आहे। थोडंसं तेल घालून यामध्ये असं पाणी शिंपडून यामध्ये आपल्याला असा डोसा घालून घ्यायचा आहे। तर तुम्ही ब्रेड डोसे पण करू शकता किंवा खूप पातळ असे कुरकुरीत डोसे पण बनवू शकता। जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही इथं तेलाचा यूज करू नका, डायरेक्ट असे डोसे बनवून घेऊ शकता आणि तुम्ही भाजी बरोबर किंवा चटणी बरोबर हे असं खाऊ शकता।
तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि हां, बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला अशी नवनवीन रेसिपी मिळत राहील। तर बघा आपला हा डोसा तयार झालेला आहे। मिलेट डोसा खूप छान बनतो आणि हा पौष्टिकसुद्धा आहे आणि तुम्ही मुलांना सुद्धा असं करून देऊ शकता आणि जर शुगर वगैरे असेल तरी त्यांनी सुद्धा हा जर डोसा खाल्ला तर खूपच छान आहे। तर चला अशा प्रकारे मी दुसरा पण डोसा बनवलेला आहे। तर चला आपण याला चटणी बरोबर सर्व करूयात। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये नवनवीन रेसिपी आहे त्यांना बघत राहा, खात राहा आणि मजेत राहा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।